हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी संध्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं द मंगल स्टिचिंग ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्कचा क्लास घेत आहे। आता ज्या कोणी मैत्रिणी नवीन असतील त्यांनी हा क्लास एक क्लास आपला डिटेलमध्ये शेअर केलेला आहे चॅनलवरती। तो व्हिडिओ पूर्णपासून बेसिकपासून बघायचा आहे आणि एक व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये काही अडचण येणार नाही। तर आपल्या चॅनलवरचे जे बेसिक व्हिडिओ आहेत तुम्ही ते नक्की पूर्ण बघायचं आहे आणि मगच पुढचे क्लास करायचा आहे। तर आज आपल्याला आजच्या क्लासचा आपला 24वा दिवस आहे। या आधी आपण 23 क्लास पूर्णपणे शिकलेले आहोत। अशा प्रकारचे आपल्याला आजच्या कामासाठी शुगर बीड्स घ्यायचा आहे आणि सुई घ्यायचा आहे। तर आज कालच्या व्हिडिओमध्ये आपण ही पाणी स्टिच शिकली होती आणि दुसरे 2 स्टिचचे प्रकार शिकले होते। तर आज आपण मण्यांचं वर शिकणार आहोत। कशा पद्धतीने क्रॉसमध्ये आपण मणी स्टिच करणार आहेत हे बघणार आहोत। तर अशा पद्धतीने मी इथे रिंगवरती लाईन सोडून घेतलेले आहेत, मार्किंग ड्रॉ करून घेतली जेणेकरून आपल्याला व्यवस्थित वर्क करता यावं। स्टार्टिंगसाठी आपण इथे मणी दोरा खालून काढून घेतलेला आहे। नेहमीप्रमाणे एक टाका आपल्याला इथे जरी थ्रेडचा वापर करून इथे आपल्याला टाका टाकायचा आहे। मी जरी थ्रेडचा टाका पहिला टाकून घेतलेला आहे। ह्या टाक्यामध्ये आपल्याला सुईमध्ये मणी ओवायचा आहे आणि टाक्यामध्ये सोडायचा आहे। सेम या प्रकारे तुम्हाला सुद्धा मणी सोडायचा आहे। आपण 1 किंवा 2 यापेक्षा 2 पेक्षा जास्त मणी आपल्याला इथे सोडायचं नाहीये, फक्त 2 मणी आपल्याला स्टिच करायचे। हे पूर्ण आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करायचं आहे। त्यासाठी व्हिडिओ खूप मोठा होईल, यासाठी आपण छोट्या छोट्या क्लिपमध्ये पूर्ण वर्क आज शिकूयात। तर हे वर्क तुम्हाला एखाद्या ब्लाऊजच्या स्लीव्जवरती कुठेही आउटलाईन जर करायची असेल तर तुम्हाला हे वर्क केल्यानंतर खूप सुंदर असा लुक आपल्या ब्लाऊजला येतो। त्यासाठी तुम्ही सुद्धा हे पूर्ण अशाच पद्धतीने जशा पद्धतीने मी शिकवत आहे त्याच पद्धतीने प्रॅक्टिस करून बघायचं आहे। 1 किंवा 2 यापेक्षा मणी तुम्हाला इथे वापरायचं नाही। 3 जर मणी तुम्ही वापरलात तर तुमचा शेप बिघडून जातो, शेप व्यवस्थित येणार नाही। आता सेम ह्याच पद्धतीने आपल्याला पूर्ण मणी एक स्टिच करायचं। इथे आपल्याला काय करायचं, चेन स्टिचचा वापर करून मणी स्टिच करायचं। गेल्या क्लासमध्ये सुद्धा आपण अशा प्रकारचं वर्क बघितलेलं होतं। त्याच पद्धतीने आपल्याला इथे चेन स्टिचचाच वापर करून हे वर्क करायचं आहे। आता बऱ्याचदा आपण हे वर्क शिकलेलं आहे, म्हणजेच मण्यांचा वापर कशा पद्धतीने चेन स्टिचमध्ये करायचा हे सुद्धा एका व्हिडिओमध्ये आपण शिकलेले आहोत। तर त्याचाच आपला ॲडव्हान्स लेवलचा हे काम सुरू झालेलं आहे। पहिले आपण बेसिक गोष्टी शिकला होता, तर आता इथून पुढे आपण ॲडव्हान्सच्या गोष्टी शिकणार आहोत। तर ह्या पद्धतीने आपण हे एक मणी स्टिच करून घेऊया। तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने मणी स्टिच करायचं आहे आणि मण्यांमध्ये जास्त गॅप ठेवायचा नाही आहे, जेणेकरून ती जी डिझाईन आहे ती व्यवस्थित आपली उठून दिसेल। त्यासाठी मण्यांमध्ये बिलकुलच गॅप ठेवायचा नाही। आता ह्या प्रकारे आपण एक मणी स्टिच करून घेऊया। जर एखादा मणी एक्स्ट्राचा पडला असेल तर तो अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला मणी स्टिच तुम्हाला जवळून दाखवते आणि व्हिडिओ थोडा स्किप सुद्धा करते, जेणेकरून व्हिडिओ थोडा जास्त मोठाच होईल। पूर्ण व्हिडिओ जर दाखवत बसला तर तुम्हाला सुद्धा बोर व्हायला लागेल। त्यासाठी आपण ह्या पद्धतीने पूर्ण वर्क सेम त्याच प्रोसेसने आपण कंप्लीट करून घ्यायचं आहे। एक टाकावरती काढायचं, त्यामध्ये मणी भरायचं आणि लास्टपर्यंत आपल्याला हे स्टिच करायचं। अशा प्रकारे आपण आजचं हे मण्यांचं वेवचं काम शिकलेलं आहोत। आता समोरचं त्रिकोण जी शेपमध्ये आपण इथे आकार काढलेला आहे त्यावरती आपल्याला वर्क करायचं आहे। पहिला टाका आपण कोण्यावरून काढून घ्यायचा आहे आणि दुसरा टाका टाकायचा आहे, त्यामध्ये मणी ओवायचा आहे, मग लगेच मणी टाकून दुसरा टाका टाकायचा आहे। जसजसे टाके वरती काढायचं आहे त्यामध्ये एक मणी भरून ते पूर्ण काम समोर कंटिन्यू करायचं आहे। हे काम आपल्याला प्रॅक्टिस केल्यानंतर खूप सोपं वाटायला लागणार आहे। जसजसे आपण क्लास केलेले आहेत तसं तुम्हाला हे काम आता सोपंच वाटत असेल, तर तसंच असतं। आपण जसजसं काम करत जाऊ ना तसं आपल्याला ते सोपं वाटायला लागतं। एखाद्या वेळेस असा धागा निघत नाही तर काही हरकत नाही, ते व्यवस्थित आपण थोडंसं सुईमध्ये अडकून खेचलं ना ते निघतं व्यवस्थित, तर त्याच्यामध्ये काही हरकत नाही। या पद्धतीने मणी खाली पडले असतील तर लगेचच भरून घ्यायचं आणि मणी आपण त्यामध्ये एक सोडायचं। फक्त 2 मणी सोडायचे आपल्याला, 2 पेक्षा जास्त मणी सोडायचं नाही। तुम्हाला सुद्धा 2च मणी सोडायचं आहे आणि एकदम शेपपर्यंत आपल्याला जशा तसं स्टिच करायचं आहे। इथं आता आपला पॉईंट बनवण्यासाठी पहिला टाका एक टाकून घ्यायचा आहे समोर, जेणेकरून तुमचा जो कॉर्नर आहे तो व्यवस्थित जमणार आहे। जर तुम्ही इथे समोर छोटा टाका नाही टाकला तर तुमचा कॉर्नर जे आहे ना ते व्यवस्थित जमणार नाही। एकदम गोलच अशी आपली इथे आकार होऊन जातो, त्रिकोण शेपमध्ये आकार होत नाही। हे मागील व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगत आहे।
तर आता एक टाका काढला आहे, त्यामध्ये मणी माझे सुईमधले संपलेत, मी भरून घेते. तुम्ही सुद्धा ह्या प्रकारे जास्तीचे मणी, आता आपला बराच मोठा क्लास झालेला आहे, तर तुम्ही जास्तीचे मणी भरून सुद्धा बघून प्रॅक्टिस करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा प्रत्येक काम जमायला लागेल. प्रॅक्टिस केल्यानंतर हळूहळू सगळं जमायला लागतं, त्यासाठी प्रॅक्टिस ही महत्त्वाची आहे. मी जे व्हिडिओमध्ये काम देते ना, त्यापेक्षा तुम्हाला जास्तीचं वर्क करून बघायचं आहे, जेणेकरून तुम्हाला हळूहळू कंटिन्यू सगळं काम जमायला लागेल. तर एक टाकावरती काढायचा आहे. इथं पण आपल्याला पाठीमागे अगोदर टाका टाकूनच मग समोर टाका टाकायचा आहे, जेणेकरून कॉर्नर जे आपले आहेत ना ते व्यवस्थित बनले जातील. मी आणखी जवळून दाखवते, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे दिसेल. आता इथे पहिला टाका काढला, मग त्यामध्ये मणी टाकले, लगेचच दुसरा टाका टाकून घेतला आणि तो टाका असा हळूवारपणे वरती खेचून घ्यायचा आहे. सुई उभी पकडायचा आहे. त्याने काय होतं, सुई उभी जर पकडली आपण सरळ, तर आपला कापडामध्ये आपली सुई जी आहे ती अटकणार नाही. त्यामुळे सुई आपल्याला उभी पकडायचं आहे आणि 1 किंवा 2 असे मणी आपल्याला स्टिच करत जायचे. कॉर्नरपर्यंत स्टिच करायचं आहे. आता मी थोडासा व्हिडिओ स्किप करून तुम्हाला दाखवते. आता ही जी डिझाईन आहे आपण स्लीव्जवरती वापरू शकाल, त्यामुळे मी तुम्हाला आता थोडंसं फास्टमध्ये दाखवलेलं आहे आणि पूर्ण काम कंप्लीट करून घेतलेलं आहे. ह्या डिझाईनचा वापर आपण स्लीव्जच्या डिझाईनवरती कोणत्याही प्रकारे आपण याचा यूज करू शकतो, वेगवेगळ्या प्रकारामध्ये यूज करायचा आहे. तर आता आपल्याला तिसरी स्टिच बघायचं आहे. ह्या स्टिचला उलटी पुलटी स्टिच असं म्हणलं जातं. ही स्टिच जी आहे ना उलटी पुलटी आहे, एकमेकांमध्ये टाके टाकले जातात, त्यामुळे हिला उलट सुलट किंवा उलटी पुलटी स्टिच म्हणली जाते. तर ही सुद्धा स्टिच आपण आज शिकणार आहोत. पहिला टाका काढायचा आहे, त्यासमोर दुसरा छोटा टाका टाकून घ्यायचा आहे. मग आपण मोठा टाका काढायचा आहे, तो मोठ्या टाक्यामधून आत्ता जो टाका टाकलेला आहे तो काढून घ्यायचा. परत सांगते, हा पहिला टाका काढला, त्यानंतर दुसरा लगेचच जवळ देऊन घ्यायचा आहे ह्या पद्धतीने. मग हा जो टाका टाकलेला आहे त्याला पाठीमागे जो पहिला टाका टाकलेला आहे त्यामध्ये टाकायचा आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे लक्षपूर्वक बघा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता पहिल्या टाक्यामधून हा जो आता तिसरा टाका टाकलेला आहे तो काढून घ्यायचा आहे. इथे आपल्याला 3 टाक्यांचा यूज करायचा आहे. आता पहिला टाका इथे टाकला, आता दुसरा छोटा टाका टाकून घेतला, मग त्यानंतर आपण परत तिसरा टाका रिपीट पहिल्या टाक्यामध्येच टाकणार आहोत. मग समोर लॉंग टाका टाकून घ्यायचा आहे. ही आपली पूर्ण उलटी सुलटी स्टिच असणार आहे. इथे परत मी तुम्हाला सांगते, पहिला टाका टाकायचा आहे लॉंग अशा प्रकारे, मग त्यामधून एक टाका काढायचा आहे. चेनचा जो टाका आपण काढतो ना तो टाका काढायचा आहे. मग समोर रिपीट छोटा टाका द्यायचा आहे. मग पहिली जी चेन टाकलेली आहे त्यामध्येच उलट मागे येऊन आपल्याला तो तिसरा टाका टाकायचा आहे पहिल्यामध्ये, आणि तो रिपीट आपल्याला समोर न्यायचा आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये जवळून दाखवते. पहिला टाका टाकला, मग दुसरा छोटा टाका टाकला, तिसरा लॉंग मध्येच घ्यायचा आहे, मग लांब आता रिपीट टाका टाकायचा आहे. ही आपली उलटी सुलटी स्टिच आहे. बघा कशा प्रकारे ही सेंटरमध्ये असं डॉट आल्यासारखा दिसत आहे. तुम्हाला सुद्धा ही स्टिच नक्कीच ट्राय करून बघायचं आहे. हे पूर्ण आपलं आजचं काम असणार आहे. 3 प्रकारचं वर्क मी तुम्हाला ह्या आजच्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे. तर इथे पहिला टाका टाकला की लगेच दुसरा टाका छोटा टाकून घ्यायचा आहे. मग छोट्या टाक्यात आपल्याला पहिला जो मोठा टाका आहे त्यामध्ये तिसरा टाका टाकायचा आहे. म्हणजेच तुम्हाला आपली ही उलटी सुलटी स्टिच व्यवस्थित जमून जाईल. लाईन ओढून घ्या आणि अशा प्रकारे काम करा. ते इथे आपल्याला लास्टला लॉक करून घ्यायचं आहे, त्यामुळे आपण सेम ह्याच पद्धतीने स्टिच टाकून लॉक करून घेऊया. तुम्ही या स्टिचचा वापर ब्लाऊजच्या कुठेही करू शकता, जिथे स्लीव्जवरती अशा प्रकारे उलट पुलट आपले स्टिच जे टाकल्याने तिथे आपली जागा पूर्ण फिल होऊन जाते. आता हे स्टिच जे आहे ते खाली ओढून मी पॅक करून घेतलेली आहे, लॉक चेन स्टिच टाकून घेतलेली आहे. आता अशा प्रकारचं 3 वर्क मी तुम्हाला शिकवलेलं आहे. हे पूर्ण आपलं जे आजच्या क्लासमधलं तुम्हाला जे प्रॅक्टिस करून बघायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा व्यवस्थित पूर्ण काम जमेल. आता हे आपण 3 प्रकारचं वर्क शिकलं. मग आता यापुढे दुसरं आपल्याला वर्क शिकायचं आहे. तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूयात.